भागातील शिक्षकांनी मुख्यालयी राहावे. उच्च न्यायालयाचे जिल्हा परिषदेला निर्देश. का केली याचिका? वरील परिपत्रकांच्या अंमलबजावणीसंदर्भात बोराडे यांनी 16 सप्टेंबर 2022 ला राज्य आणि केंद्र शासनास निवेदन दिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, वायरमन, आरोग्य सेवक हे मुख्यालयी राहत नाहीत. ते तालुका अथवा जिल्ह्यांच्या ठिकाणी राहतात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची व शेतकऱ्यांची गैरसोय होते. मात्र या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे बोराडे यांना जनहित याचिका दाखल केली आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागातील शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याबाबत दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने राज्य शासनासह जिल्हा परिषदेला नोटीस बजावण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती किशोर संत यांच्या खंडपीठाने शुक्रवारी दिनांक 26 दिले आहेत. शासनाच्या 9 सप्टेंबर 2019च्या परिपत्रकानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. याबाबत जनहित याचिका गंगापूर तालुक्यातील वडगाव रामपूर येथील गणेश बोराडे यांनी दाखल केली आहे. त्या अनुषंगाने वरीलप्रमाणे आदेश देण्यात आला. या जनहित याचिकेवर 23 ऑगस्ट 2024 रोजी पुढील सुनावणी होणार आहे.